ऑफिसर. येस सर. मॅडम मी मिसेस माणूसमारे. पण यांनी तर आपलं नाव माणूसमारे सांगितलं. ते माझे मिस्टर आहेत. एनी प्रॉब्लेम? आता यांनाच प्रॉब्लेम नाही तर आपल्याला कसला प्रॉब्लेम? शट अप. तुझं नाव? जय मॅडम. आणि तुझं? वीरेंद्र मॅडम. तिकडे फाईल्स ठेवल्यात, स्टडी करून घ्यायच्या. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला शिकवायचा प्रयत्न करायचा नाही, ते तुम्हाला जड जाईल. हवालदार माणूस माझ्यासाठी पाणी घ्या मॅडम. 11 मुल्क को पुलिस जिसे ढूंढ रही है वो मैं हूँ, डॉन. और डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. आजचा जो दरोडा आहे तो मीच घडवलाय. आई आई ऐकलंस आई? अगं हा बघ कसा वेड्यासारखा बडबडतोय बघ. बोलतोय मीच डॉन आहे, मीच दरोडा घातलाय. तू जय नाहीये. काय बोलतेस तू? नीट बघ, आपला जय आहे तो. नाही, तुझे नाही. तुझ्याचा जुळा भाऊ आहे आणि तुझा धाकटा भाऊ विजय. काय? होय, त्यांनी जे म्हटलं तेच केलं. सगळं काही बर्बाद केलं त्यांनी. त्याने? कोणाबद्दल बोलतेस तू? कपर पाटील. कपर पाटील? हो. तू तेव्हा 5 वर्षांचा होतास. मला नुकतीच जुळी मुलं झाली होती. तुझ्या बाबांनी जेलमधून पळालेल्या कपर पाटीलला पुन्हा एकदा पकडून जेलमध्ये टाकलं होतं. मला चांगलाच आठवतोय तो दिवस. थँक्यू थँक्यू. घरचे फोन अभिनंदनासाठी सारखे खणखणत होते. हॅलो. हो थँक्स. हो 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 हो. ओके ओके. चला या 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 बस. हे काय, सगळं गाव आमचं अभिनंदन करतंय आणि आमच्या मॅडम मात्र रुसलेल्या. तुम्ही केलं का आमचं अभिनंदन? ओहो, आय एम सॉरी. खरं म्हणजे सुहासिनी, मी बायांना बघण्यासाठी आणि तुझं अभिनंदन करण्यासाठीच आलो. पण काय करणार, मध्येच फोन आले आणि मला जावं लागलं. एनिवेज, खूप खूप अभिनंदन. हे असं गोड डबल बोनस दिल्याबद्दल. खरं म्हणजे तुमच्या डिलिव्हरीच्या वेळेलाच मी हजर असायला हवं होतं इथं. पण काय करणार, आमची नोकरी ही जाऊ अशी. दे, पण मला अभिमान वाटतो तुमचा. ज्या माणसाने गब्बरला पकडून दिलं तो माझा पती आहे. पण भीती खूप वाटते. भीती? कसली भीती? गब्बरची. गेल्या वेळेस त्याने ठाकूरची आणि त्याच्या परिवाराची काय दशा केली होती आठवते ना? बट यू डोंट वरी, हिस्ट्री नेव्हर रिपीट्स. आता पण नाही, बीड नाही, काय नाही. मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. उद्यापासून 1 महिन्याची रजा टाकली आहे मी. आलोच मी. ए, काय झालं साहेब? गब्बरने साहेबांवर हात उचललाय. काय? चौहान, आज तू माझ्यावर हात उगारलायस. आज माझे हात बांधलेत. पण एक दिवस असा असेल की माझे हात खुले असतील आणि त्या दिवशी तुला कळेल तू केवढी मोठी चूक केली असती. तू स्वप्नच बघत राहा, कारण आयुष्यभर या जेल मधून तू बाहेर निघू शकणार नाहीस. जगात असा जेल नाही जो मला थोपवू शकतो. बघूया. नजर ठेवा रे याच्यावर. आई मका मी तुझा. काय चाललंय लेका बरोबर? ओहो, अरे बाबू. बघा ना, मुलं एवढी मोठी मोठी झाली आणि मी आज खेळतो यांच्या बरोबर. मग आता 1 महिना त्यांच्या बरोबर राहून ही कमी दूर करा. पहिल्यांदाच एवढी मोठी सुट्टी मिळाली आहे. मला वाटतं लग्नानंतर पहिल्यांदाच आपण इतके दिवस बरोबर असू, नाही? आणि शेवटचं, गब्बर तू मागच्या वेळी तुला म्हटलं होतं असा जेल बनलेला नाही जो गब्बरला थांबवू शकेल. सांबा, ते थप्पड लक्षात आहे तुझ्या? त्यावेळी पोलिसांनी अडवलं नसतं ना.
साल्याच्या नरडीचा घोर ठेवून संपवला असता मी. अरे वा, काय गोड मुलं आहेत. सरदार 3-3 आहे 3. गब्बर, तुझी दुश्मनी माझ्याशी आहे. जे काही करायचं असेल ते माझ्याशी कर. तू नवऱ्याला गुंडांविषयी फार राग होता ना. याच तुझ्या मुलाला जगातला सगळ्यात मोठा गुंड म्हणून सूड होणार मी. हॅलो. हा काय जयला काय झालं? कुणाचा फोन होता? हेमाचा फोन होता. काय झालं? पोलिसांनी जयला डॉन समजून अटक केली. आई आई शेवटी तो जिंकला. सगळं संपलं. सगळं संपलं. नाही आई, अजून काहीच संपलं नाही. मी आहे ना आई, तुझी शपथ घेऊन सांगतो, मी माझ्या वडिलांचा बदला घेईन आणि माझ्या दोन्ही भावांची निर्दोष सुटका करेन. ठीक आहे. आईने इतका त्रास सहन केला. ओके. आणि आपल्याला काहीही कळू दिलं नाही. आणि विजय कुठे असेल? मुंबई किंवा आसपासच्या इलाक्यात. माझं आता सिनियर ऑफिसरशी बोलणं झालंय. त्या डॉनला पकडण्यासाठी तुम्हा दोघांना त्यांनी त्यांच्या मुंबईच्या स्क्वॅडमध्ये सामील करून घ्यायचं ठरवलं आहे. आणि त्यासाठी तुम्हाला लवकरच मुंबईला जावं लागेल. आई जय. आई, हे गोडबोले साहेब यांच्यामुळे जयची सुटका झाली. धन्यवाद. खूप खूप आभारी आहे. आभार कसले मानताय? हे दोघं माझे काही लागतात. मला माहितीये हे दोघंही माझ्या मुलींच्या प्रेमात पडलेत. मला जावई म्हणून पसंत आहेत. काय करताय? पाया पडतो. आता फक्त तुमचे आशीर्वाद हवेत मुलींनो. माझ्या मुली पसंत आहेत ना तुम्हाला? अहो, एवढ्या नक्षत्रासारख्या मुली माझ्या मुलांना कुठे मिळणार? आई, मी आणि जय आम्ही दोघंही गोडबोले साहेबांबरोबर आजच मुंबईला निघालो. मुंबईला? हो. या रॉबरी केसमध्ये जयचा चेहरा आम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून मी या दोघांना मुंबईला घेऊन जातोय. नाही, मी नाही पाठवणार. आई, अगं मागं जेव्हा आम्ही पोलीस होण्यास नकार दिला तेव्हा तूच आम्हाला समजवलं होतंस. आणि आज जेव्हा खरं कर्तव्य करण्याची वेळ आली आहे तेव्हा तूच नाही म्हणतेस का? अरे पण तो गब्बर खूप खतरनाक माणूस आहे. आणि तुम्ही दोघं म्हणून आपल्या भावालाच पकडणार? नाही आई, विजयला काही एक होणार नाही. पण खरा गुन्हेगार जगासमोर आम्ही नक्कीच आणू. तू फक्त आशीर्वाद दे. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. फक्त मुंबईला जाण्यापूर्वी शंकराचं दर्शन घ्या. सावंत, आज आपल्या ऑफिसचं वातावरण लय तापलेलं राहणार बघ. अरे तापणारच. साला एक व्यक्ती गेली 10 वर्ष या रॉबरी केसवर काम करतोय. 2 माणसं, तेही नवे ट्रेनिंग ह्या केस करता अपॉइंट केलेत. आता हे ऐकल्यावर कोणालाही राग येईल. आणि त्यातला तर म्हणे एक हुबेहूब डॉन सारखा दिसतोय. तुमचे इन्चार्ज आहेत का? डॉन? इन्स्पेक्टर जय. आम्ही तुमचे नवीन ऑफिसर्स आहोत. जय हिंद सर. जय हिंद. या सर. मे वी कम इन सर? Yes, come in. थँक्यू सर. वेलकम. मी मिस्टर मानुसमारी. अच्छा, ते तुम्ही आहात जे या केस मध्ये माझ्या हाताखाली काम करणार आहात? हाताखाली नाही सर, सोबत. तुम्ही मला शिकू नका, तुम्हाला खूप जड जाईल, कळलं?
आत्ता मला कळलं की यांची प्रगती का खुंटली ती. तुमच्या सारख्या किती ट्रेनिंग ऑफिसर इथं आले आणि गेले कळलं. अरे जल्ला बालानो, मी गंमत केली. वासाड्यानं माझं थोबाड काय बघता, उठून उभं राहा मॅडम याचे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. न्यू ऑफिसर मॅडम. न्यू ऑफिसर. यस येस सर. हा मॅडम, मी मिसेस मानुसमारे. पण यांनी तर आपलं नाव माणूस मला सांगितलं. ते माझे मिस्टर आहेत. एनी प्रॉब्लेम? आता यांनाच प्रॉब्लेम नाही तर आपल्याला कसला प्रॉब्लेम. शट अप. तुझं नाव? जय मॅडम. आणि तुझं? वीरेंद्र मॅडम. तिकडे फाईल्स ठेवल्यात, स्टडी करून घ्यायच्या. या. आणि हो, एक गोष्ट लक्षात ठेवायची, मला शिकवायचा प्रयत्न करायचा नाही, ते तुम्हाला जड जाईल. हवालदार माणूस माझ्यासाठी पाणी घे मॅडम. नवे ट्रेनिंग ऑफिसर मिसेस महाकाली माणूसमारे सोबत काम करतील. फक्त चेहरा मिळतो म्हणून नोकरी मिळाली आणि चाललेत देशातल्या सगळ्यात मोठ्या रॉबरी मॅनला पकडायला. अरे 10 वर्ष रात्रंदिवस मेहनत करून मी त्याला पकडू शकले नाही. हे दोघं त्याला पकडणार, दोघं पकडणार. अरे देवा, वाचव रे म्हणा. अरे पण तू तरी काय करशील, हे तर नेहमीच आहे. अरे पोलीस स्टेशन मध्ये हिला कुणीतरी भडकवतात, ही आग मला सहन करावी लागते. लक्ष कुठे? लक्ष कुठे? ग्लास रिकामा आहे, दिसत नाही. बाई जास्त पिऊ नको, त्रास होईल ना मना. रजल्ला पेपरामध्ये माणसा बायकांवर कसा अत्याचार करतात ना तेच लिहितात. र इकडं येऊन बघा, ही बाई एका बारक्या माणसावर कसा अत्याचार करते ती. मी तुम्हाला खूप त्रास देते ना? त्रास नाही तू देत नाही. कसं? उद्यापासून तुम्हाला त्रास द्यायला बंद. उद्यापासून कशाला? आत्तापासूनच तुम्हाला त्रास द्यायला बंद. देवा वाचव रे म्हणा. काय करतेस काय तू? I love you. Na 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 na. काय झाला? काय नाही. आता काय करतेस तू? रोज सकाळी सकाळी उठून मी तुमचे पाया पडतो ना. हा मग? पण तुम्ही आहे ना रोज विसरता आणि घाबरता. नाही ग माझे बाय, माझी अवस्था त्या गाढवासारखी झाली. म्हणजे मालक त्याला सारखा मारत असतो का नाही, जेव्हा केव्हा त्याच्या पाठीवरनं पिरमानी हात फिरवतो ना तेव्हा पण त्याला वाटतं हा आता मारीलच. झालं तुमचं काय नाही. काय झाला? काय नाही. काय हो? काल रात्री दारू पिऊन ना तुम्हाला काही वाईट साईट नाही ना बोललो? नाही नाही नाही. झाली सकाळी सकाळी गेले चांगली असते, पण त्याला हा काय नुसता चायच दिला नाही तर बिस्कुट कुठं आहे? काय बिस्कुट कुठं आहे? मिळणार नाही. मी तुम्हाला कितीदा सांगितलंय, इन्स्पेक्टरचा ड्रेस घातल्यावर मी तुमची बायको नाही आणि तुम्ही माझा नवरा नाही. कळलं? हवालदार माणूसमारे, पोलीस स्टेशनला यायला जर का लेट झाला ना तर तुमची खैर नाही.